2 रुपालीचा वाद लावला आणि तो वाद हा फॅब्रिक होता. मीडियामध्ये दिशाभूल व्हावी म्हणून कुठंतरी एका रुपालीला हाकलपट्टी केली, दुसऱ्या रुपालीला पद दिलं, ही रुपाली याला अशी म्हणली, ती रुपाली त्याला तशी म्हणली. अशा पद्धतीने मीडियामध्ये ते मुद्दा डायव्हर्ट केला आणि डॉक्टर्स त्या ठिकाणची जी काय आमची पीडिता आहे तिचं असणारं ही जे सगळं क्रूर हत्याकांड झालं ते दाबण्यात आलं. महारवतनाची जमीन ज्याची आहे त्यांनी कब्जा केला पाहिजे. याला एकच सोल्युशन आहे की तुम्ही 45 एकर मध्ये ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्यांनी जाऊन त्या जागेमध्ये बसणं. त्यांना उठवायला कोण येणार आहे? उठवायला जो येईल त्याला एकच प्रश्न विचारायचा की तुझ्याकडे डॉक्युमेंट काय. निवडणूक आयोगाने सरळ सांगितलं की आता आम्ही कुणाचं ऐकणार नाहीत. हॅकिंग होणार, ईव्हीएमचा वापर होणार, बॅलेट पेपर येणार नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे ईव्हीएमने हुकुमशाहीच्या माध्यमातून लोकशाहीवर त्या ठिकाणी मात केलेली, विजय मिळवलेला आहे. त्याच्यामुळे लोकशाही आणि लोकतंत्र या देशात धोक्यात आलेलं आहे. निवडणुकीचे फक्त इव्हेंट होतात, याच्या पलीकडे काही होत नाही. एक कोम्बिंग तर अशी होती की तिथे आमच्या महिलेला त्या कोम्बिंग मध्ये 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. त्या कोम्बिंग मध्ये एका पोराच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला मारहाण बघून, तो आजही त्या फलटण मध्ये येडावून फिरतोय. हे तुम्ही घडवलं आणि आज आमच्या पीडितेचा तुम्ही राजकारणासाठी वापर करता. Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या सोबत आपल्या सर्वांचे माहितीतले दीपक भाई केदार, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते आपल्या सोबत आहेत आणि विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण पाहिलं की बिहारमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचे जे काही निकाल आहे ते अतिशय अनपेक्षित लागले आणि त्या ठिकाणचं जे काही राजकारण आहे त्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल घडून आलेला आहे. आज आपण दीपक भाई केदार यांच्याशी त्या बाबतीत चर्चा करणार आहोत. दीपक भाई, काय सांगाल बिहारमध्ये जे काय घडलेलं आहे आता निवडणुकीच्या माध्यमातून? त्या ठिकाणी बीजेपी लीडवर आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की काँग्रेस अगदी 5 नंबरवर गेलेली आहे आणि बरेच अनपेक्षित निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. काय वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी असं का घडलं असावं आणि त्या ठिकाणचे जे निकाल आहेत ते एवढे अनपेक्षित का लागलेले आहेत? आधुनिक म्हणून ईव्हीएम जो आहे तो काम करतोय आणि ईव्हीएम हॅकिंगचा हा विजय आहे, निकाल आहे. पक्षाचा निकाल नाही, धोरणाचा निकाल नाही, अजेंडाचा निकाल नाही. हा निकाल ईव्हीएम हॅकिंगचा आहे. मत चोरी, वोट चोरी अशा पद्धतीचे आंदोलन झालं, नेरेटिव्ह झाला, पण त्याच्यावर कुणीही लक्ष दिलं नाही. आणि निवडणूक आयोगाने सरळ सांगितलं की आता आम्ही कुणाचं ऐकणार नाहीत. हॅकिंग होणार, ईव्हीएमचा वापर होणार, बॅलेट पेपर येणार नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे ईव्हीएमने हुकुमशाहीच्या माध्यमातून लोकशाहीवर त्या ठिकाणी मात केलेली, विजय मिळवलेला आहे. त्याच्यामुळे लोकशाही आणि लोकतंत्र या देशात धोक्यात आलेलं आहे. निवडणुकीचे फक्त इव्हेंट होतात, याच्या पलीकडे काही होत नाही. या लोकशाहीमध्ये निवडणुकीचा जो भाग आहे तो आता इव्हेंट पुरता मर्यादित राहिलेला आहे आणि हे दुर्दैव आहे की निवडणुका इथल्या आता धोक्यात आलेल्या आहेत. मी तर म्हणतो निवडणुका सुद्धा घेऊ नका, आता इथं हुकुमशाही आली असं जाहीर करून टाका. म्हणजे ती हुकुमशाही घालण्यासाठी आम्हाला आरपारची लढाई तरी लढता येईल. कारण एकंदरीत ईव्हीएम हटत नाही तोपर्यंत असेच रिझल्ट येत जाणार. जे बिहारला झालं तेच असणार येणाऱ्या काळात महाराष्ट्रात होणार आहे. या सगळ्या निवडणुकीत तुम्हाला असेच निकाल आलेले दिसणार, कारण त्या ठिकाणी ईव्हीएम हॅकिंग हाच त्या ठिकाणी विजयाचा मार्ग झालेला आहे. आणि काँग्रेसचा जो स्वभाव आहे तो गंभीर आहे, ताकद नसताना लढायचं. महाराष्ट्रामध्ये अनेकांना बी टीम म्हणतात ते, पण बिहारमध्ये बी टीम कोण होतं याचं त्यांनी विश्लेषण केलं पाहिजे. तुमची काय ताकद होती बिहारमध्ये? आजही महाराष्ट्रामध्ये ते बॅकफुटला गेलेले आहेत.
त्याने असणारं प्रादेशिक पक्षांना, स्थानिक पक्षांना पुढं करून हा जो काय आजगर बोकांडी बसला त्याला पहिलं बाजूला काढलं पाहिजे, पण ती होताना दिसत नाही. काँग्रेसने मोठ्या प्रमाणात जागा लढल्या आणि हारले, त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम झाला. त्याला काँग्रेस जबाबदार आहे. बिहारच्या निकालाला तिथल्या प्रश्नावरती बोलायचं नाही, एक नॅशनलाइज नेरेटिव्ह तयार करायचे आणि त्याच्यावर निवडणुका लढायला जायच्या, हे आता चालणार नाही. त्यामुळे लोकांच्या प्रश्नावरती जे लढतात त्यांना येणाऱ्या काळात लोकांनी सुद्धा साथ दिली पाहिजे असं मी आव्हान करतो. आणि बिहारचं जे झालं तेच महाराष्ट्राचं होणार अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपर आणा, यासाठी सगळ्याच पक्ष संघटनांनी एकत्र आलं पाहिजे आणि नंतरच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. हाच त्याच्यावरचा पर्याय आहे. आपण बघितलं त्या ठिकाणी तेजस्वी यादव यांचा बोलबाला असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना खूप खालच्या पातळीची मात घ्यावी लागली. काय वाटतं तुम्हाला त्या ठिकाणचं जे काय राजकारण आहे त्याबद्दल तुम्ही काय? नाही, इतरांना कमी लेखणं थांबलं पाहिजे. MIM संदर्भात त्यांची भूमिका चुकीची होती. MIMनी 4 जागा जिंकल्या त्या ठिकाणी. MIMला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. काँग्रेसला एवढ्या जागा लढण्याची तिथं गरज नव्हती. त्याच्यामुळे तेजस्वी यादव यांची सुद्धा भूमिका चुकलेली आणि त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन ही निवडणूक हारली अशी स्थिती आहे. छोट्या छोट्या गटांना विश्वासात घ्या. आणि यांचं असं झालं की आम्ही संपलो तरी चालेल परंतु नवा उभा नाही राहायला पाहिजे, हे धोरण सगळ्याच्या अंगलट यायला लागलंय. म्हणजे ही संकुचित वृत्ती जी आहे ती तेजस्वी यादवच्या अंगलट आलेली. त्या निवडणुकीच्या काळाच्या दरम्यान छोट्या पक्ष संघटनांबद्दल त्यांचे स्टेटमेंट हे चुकीचे होते, सामावून घेणारे नव्हते, आघाडीमध्ये बसवणारे नव्हते. मी आणि काँग्रेस असेच दोघं लढू ही जी मानसिकता होती. केंद्रीय पक्ष असताना सत्तेमध्ये भाजपा 4-4, 5-5 पक्षांना घेऊन तिथं लढतो. जितेंद्र राम माझे असतील, रामविलास पासवान साहेबांचा एक गट असेल, त्यानंतर जयदेव असेल, 4-4, 5-5 पक्षांना घेऊन ते लढतात. पण ते इंडिया आघाडी मानणारे करत नाहीत. काँग्रेसला सगळ्या जागा लढायच्यात, तेजस्वी यादवला सगळ्या जागा लढायच्यात. मग तोंड फुटणार आणि तोंड फुटलंय याला जबाबदार ते आहेत. आणि याचा बोध महाराष्ट्रातल्या काँग्रेसने घ्यावा, महाराष्ट्रातल्या शरद पवार गटाच्या NCPने घ्यावा आणि नव्या घटकांना पुढे करावं. नाहीतर त्यांना सुद्धा हेच त्यांच्या वाट्याला येणार आहे, निराशा, त्याच्या पलीकडे काही नाही. पण त्यांचं काय भागलेलं आहे, सत्ता भोगून बसलेले आहेत, सत्तेची भूक भागलेली. त्याच्यामुळे आम्हाला नाही तर कुणालाच नाही ही मानसिकता या ठिकाणी सुरू झालेली, ती थांबली पाहिजे. आपण बघितलं पुण्यामध्ये पार्थ पवार आणि फलटणचं जे प्रकरण आहे ते आता अतिशय थंड होताना दिसतंय. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्याय मिळेल अशी काय परिस्थिती त्या या ठिकाणी दिसत नाही. का वाटतं तुम्हाला? नाही, महारवतन ताब्यात घेण्याचा जो लढा आहे तो लढाच मोठ्या मुळात चुकीच्या दिशेने जातो. या लढाईला कोर्ट यंत्रणा, त्या ठिकाणचं प्रशासन हे न्याय देऊ शकत नाही. महारवतनाची जमीन ज्याची आहे त्यांनी कब्जा केला पाहिजे. याला एकच सोल्युशन आहे की तुम्ही 45 एकर मध्ये ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्यांनी जाऊन त्या जागेमध्ये बसणं. त्यांना उठवायला कोण येणार आहे? उठवायला जो येईल त्याला एकच प्रश्न विचारायचा की तुझ्याकडे डॉक्युमेंट काय. म्हणजे उत्तरेश्वर कांबळे म्हणून आमचा भीमसैनिक आहे करमाळ्याला, त्यांनी 65 एकर जमीन या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये ताब्यात घेतली. त्यांचं नाव होतं महारवतनमध्ये. आणि 65 एकर जमीन अनेक वर्षांपासून गावातले प्रस्थापित लोक कसत होते. ताकदीने गेला, पीक ताब्यात घेतलं, जमीन ताब्यात घेतली. ते आले विचारायला, त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही कागद घेऊन या. आतापर्यंत कागद घेऊन येऊ शकले नाहीत. महारवतनाचा कागदच यांच्याकडे नाही. ही कोण शीतल तेजवानी, कोण पार्थ पवार, यांच्याकडे काय कागद आहेत तिथले? हा लढा टेक्निकल कशासाठी केला जातोय? एकतर जमीन त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या व्यवहार केला, ही चुकीचं आहे. त्या भागामध्ये पुण्याच्या सर्व त्या कोरेगाव पार्क आणि इतर भागात सगळ्या जमिनी या तेजवानी, ललवानी, अमुकवानी, तमुकवानी हे कोण लोक आहेत? यांच्यावर कारवाई कोण करणार आहे? आज ती बाई एवढा मोठा गंभीर गुन्हा दाखल होऊन फरार आहे. इतर 2 जणांवर गुन्हे दाखल झालेत, पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही.
महारवतनाच्या जमिनी लुटणं ही अॅट्रॉसिटी, जातीवाद आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये कारवाई होत नाही. गृहमंत्री भूमिका घ्यायला तयार नाहीत. इथले बावनकुळे जे महसूल मंत्री ते क्लीन चिट द्यायला निघालेत. म्हणजे सरकारलाच या जमिनी या अशा लोकांच्या घशात घालायच्या अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे मी समग्र महाराष्ट्रातल्या महारवतन ज्यांचं आहे त्यांना आव्हान करतो की जिथं तुमचा जमिनीच्या ताबे घेतलेले तिथं डायरेक्ट घुसा, झेंडा घेऊन घुसा आणि जमिनी ताब्यात घ्या. कोण रोखतंय आम्ही त्यांना बघतो. त्याच्यामुळे हा लढा थंड झालाय असं म्हणता येत नाही, पण सरकारची मानसिकता नाहीये की या सगळ्यामध्ये कारवाई व्हावी. पोलिसांची मानसिकता नाहीये. सत्ता नसल्यामुळं आमच्याकडे लढण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही लढा दिलाय, संघर्ष करतोय आणि देत राहणार. महारवतन जमीन ही आम्हाला आमचा हक्क येतो, ती आम्हाला मिळालं पाहिजे. महारवतन निर्मूलन कायदा त्या ठिकाणी लागू झाला पाहिजे. बराबरीची हिस्सेदारी मिळाली पाहिजे. तुम्हाला कमर्शियल काही उभा करायचं त्यात 50% पार्टनर आम्हाला केलं पाहिजे. हे धोरणं पुढे येणार आहे. आणि आम्ही सांगतोय की तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून एक गॅजेटचा आधार घेऊन एक मोठं आरक्षणाचा मुद्दा लावला, तसंच 1800च्या काळात आम्हाला मिळालेल्या जमिनी आहेत त्याचा ऐतिहासिक आधार घेऊन तुम्ही आम्हाला जमिनी द्या, आमच्या जमिनी परत करा, वाटप करा त्याचं, आणि त्याच्यावर झालेले अतिक्रमण हटवा. पण यांना आमच्या जमिनी लुटायच्यात, लुबाडायच्यात, गायरान जमिनी लुटायच्यात. आज गायरान जमिनी पासाभर आमचा समाज कसतो. काय निघतं त्याच्यात? 4-5 पोते पोटापुरतं अन्न निघतंय. त्याच्यावर सौर ऊर्जाचे प्रकल्प आणलेत. बावनकुळेंनी आता नवीन क्रशरचा व्यवसाय आणलाय की बेरोजगारांना काय उद्योजकांना क्रशर पाहिजे असेल तर त्यांना गायरान जमिनी आम्ही त्यांच्या ताब्यात देणार. म्हणजे आमच्या ताब्यातल्या जमिनी काढून त्यांच्या कार्यकर्त्याच्या अशा धोरणासाठी वापरायच्या. भांडवलदार सौर ऊर्जावाल्यांना आमच्या जमिनी द्यायच्या. त्याच्यामुळे आमचे प्रश्न गंभीर आहेत. दिशाभूल करणारं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. भावनिक याच्यामध्ये आम्हाला गुंतवलं जातं आणि आमच्या जमिनीच्या अधिकाराचा लढा दाबला जातो. कुठे आमच्या जमिनीचा अधिकाराचा लढा? आमचं भूमिहीन असणं संपणार आहेत की नाही? आमच्या वतन हाडुळ्याच्या जमिनी मिळणार आहेत की नाही? ह्याच्यावर बोलायलाच कोणी तयार नाही. आज 70 वर्षात समाजाच्या पदरात काय पडलंय तर घरकुलाच्या पलीकडे काही नाही. म्हणजे घरकुलाच्या पलीकडे आमची उन्नती काय झाली? आमचं भूमिहीन असणं वाढत गेलं, बेरोजगारी वाढत गेली, जमिनीचा लढा इथं संपला आणि या मूलभूत प्रश्नावरती कुणीही बोलत नाही. भावनिक मुद्दे उभा करायचे, फॅब्रिक मुद्दे उभा करायचे, लीडरशिप बिल्डअप करायचे, 1-2 बळी समाजाचे द्यायचे आणि त्याच्यावरती असणारे 40-40, 50-50 वर्ष आपलं एक राजकीय पोळी भाजायची. याच्या पलीकडे काही नाही. म्हणून ह्या निवडणुकीत मी आवाहन करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या की विकू नका, मताचा अधिकार विकू नका. मताचा अधिकार विकत असताना कुणी नोटा घेऊन आला तर त्या नोटा फाडा आणि त्याच्या तोंडावर फेका. त्याला सांगा आमचा महामानव एवढा मोठा होता, आम्ही त्याची औलाद आहेत, आम्हाला विकत घेण्याची तुमची अवकात नाही. हे मतविक्री बंद झाल्याशिवाय आमची क्रांती होऊ शकत नाही. सत्तेच्या वाटा आम्हाला उघड्या होऊ शकत नाही. आणि सत्ता मिळाली नाही तर त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या जमिनी वाचणार नाहीत. आज आम्ही किती लढायचं? आज निराशाजनक वातावरण तयार आहे. आंदोलनाला डिमांड नाही, निवेदनाला डिमांड नाही, मोर्चाला डिमांड नाही. जे सरकारने ठरवलेले ट्रॅप आंदोलन आहेत त्याला मात्र डिमांड आहे, मीडियात डिमांड आहे, सगळीकडे डिमांड आहे. कारण ते राजकीय आंदोलन आहेत. सामाजिक आंदोलनाला डिमांड काय? कुठे महारवतनचं आंदोलन आज आमचं? त्या आंदोलनाला का सिरियस घेतलं नाही सरकारने? का आमच्या प्रतिक्रियाला सिरियस घेतलं नाही? का आमच्या निवेदनाला सिरियस घेतलं नाही? हे गंभीर आहे. समाजाने याच्यावर विचार करावा की आपलं आज अस्तित्वच पूर्ण या ठिकाणी नष्ट व्हायला लागलंय. पुन्हा गुलामीच्या दिशेने आम्हाला घेऊन चाललं. याला एकच पर्याय आहे की या निवडणुकीत मतं विकू नका, सत्तेच्या दिशेने वाटचाल करा आणि आपले माणसं निवडून द्या. तरच असणाऱ्या या वतनाच्या जमिनी, आपल्या जमिनीचे प्रश्न आणि आर्थिक धोरणाचे प्रश्न मार्गी लागतील. फलटण प्रकरणी काय सांगाल तुम्ही? त्या ठिकाणी पण अजूनपर्यंत कसल्याही प्रकारे न्याय मिळाल्याचं दिसत नाही. तो प्रकरण सुनियोजितपणे दाबण्यात आलं. 2 रुपालीचा वाद लावला आणि तो वाद हा फॅब्रिक होता. मीडियामध्ये दिशाभूल व्हावी म्हणून कुठंतरी एका रुपालीला हाकलपट्टी केली, दुसऱ्या रुपालीला पद दिलं. ही रुपाली याला अशी म्हणली, ती रुपाली त्याला तशी म्हणली. अशा पद्धतीने मीडियामध्ये ते
मुद्दा डायव्हर्ट केला आणि डॉक्टर्स त्या ठिकाणची जी काय आमची पीडिता आहे तिचं असणारं ही जे सगळं क्रूर हत्याकांड झालं ते दाबण्यात आलं. मला सांगा ना तुम्ही, तिथं तिचे काही निंबाळकर जे आहेत 2 भाऊ, हे दोघांची काही राजकीय वैर आहे ते पुढं आलं, त्याने पुरावे दिले की कसं माझ्यापर्यंत षडयंत्र केलं जातं, दुसऱ्या म्हणला माझा काही संबंध नाही. म्हणजे तुम्ही एका पीडितेच्या चितेवर तुमच्या राजकारणाची पोळी भाजली. एवढं गंभीर, कुठं राजकारण करावं याचं सुद्धा भान राहिलेलं नाही. आता ती दुसरा जो काय रारा निंबाळकर, त्याच्या काळात काय झालं तिथं? त्या ठिकाणी आमचा तरुण जाळून मारला, ॲट्रॉसिटी ऍक्टच्या केसेस झाल्या, 5 ते 10 प्रकरणं घडले, पूर्ण महाराष्ट्र वेटीस धरतील असे आंदोलन त्या ठिकाणी झाले, चुकीच्या कोम्बिंग झाल्या. एक कोम्बिंग तर अशी होती की तिथं आमच्या महिलेला त्या कोम्बिंग मध्ये 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. त्या कोम्बिंग मध्ये एका पोराच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला मारहाण बघून, तो आजही त्या फलटणमध्ये येडावून फिरतोय. हे तुम्ही घडवलं आणि आज आमच्या पीडितेचा तुम्ही राजकारणासाठी वापर करता. आणि त्या असणाऱ्या वर्गाला न्याय देणारा जो नेता आहे तो म्हणतो की आम्हाला तिकडं मारलं जातं पश्चिम महाराष्ट्रात. अरे पण ऊसतोडी किती दिवस चालवणार आहे तुम्ही? हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे पीडितेला न्याय मिळाला नाही हे दुर्दैव आहे. आणि मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन संघर्ष केला. म्हणजे पीडितीला न्याय द्यावा असं कुणाला वाटलं नाही, उलट आरोपींना बळ द्यावं, आरोपींच्या पाठीशी उभं राहावं असं व्यवस्थेला वाटावं. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव या महाराष्ट्रात असू शकत नाही. आता येणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संघाच्या, तर या बाबतीत आपलं काय मत आहे की आघाडी कशा प्रकारे असायला पाहिजे, कसं या निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे? या निवडणुका ज्या आहेत त्या आता लोकांचं मत परिवर्तन झालेलं आहे. भावना, अस्तित्व, अस्मिता हे आता गौण झालेलं आहे. त्याच्यामुळे नवनिर्मितीची आशा खूप कमी आहे. कारण आम्ही बघतोय प्रस्थापित पक्ष जे आहेत त्यांच्याकडे सहज आंबेडकर राईट उमेदवार भेटायला लागले आणि त्या सगळ्या चळवळीतल्या लोकांचं असं म्हणणं आहे की प्रस्थापितांचंच आम्हाला उमेदवारी पाहिजे, इथपर्यंत मानसिकता बदललेली. त्याच्यामुळे आघाड्या आणि युत्या हे सगळंच आता निराशाजनक वातावरण आणि येणाऱ्या काळामध्ये संकटाचं झालेलं आहे. सगळ्यांनी असणारं सत्तेमध्ये जायचं, सत्ता परिवर्तन करायचं अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. कारण लिडरशिपचीच भूमिका जी आहे ती सरेंडरची भूमिका पुढे आलेली आहे. आणि त्याच्यामुळे नेत्यांनी सरेंडर व्हायच्या आधी मीच सरेंडर होतो कार्यकर्ता म्हणून, अशी भावना प्रत्येक ठिकाणी निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे प्रस्थापित पक्षांना आंबेडकर राईट कार्यकर्ते भेटायला लागले, त्यांना उमेदवारी द्यायला लागले आणि त्याच्यामुळे ही निवडणूक गंभीर होत जाणार आहे. शेवटी प्रस्थापितांचाच बोलबाला वाजत राहील आणि लढणाऱ्यांचं काही खरं राहणार नाही. कारण प्रभाग पद्धती आणली. प्रभाग पद्धतीमध्ये 40-40 हजाराचा एक प्रभाग बनवला. अ ब क ड हे फक्त उदाहरण ठेवलं. मग लढणारा जो काही कार्यकर्ता आहे ज्याच्याकडे पैसा नाही, साधन नाही, संपत्ती नाही, त्याच्याकडे एकच साधन आहे की मी माझ्या 5 एरियासाठी काम केलेलं आहे, रात्री धावून गेलेलो आहे, त्याच्यासाठी उभा राहिलेलो आहे, त्याला रात्री दवाखाना, पोलीस स्टेशन याच्यात साथ दिलेली, ही त्याची पावती आहे. पण आता त्याला सांगितलं की चल जा आणि 40,000 लोकांमध्ये मतदान माग. म्हणजे जिथं त्याला 10,000 लोकांमध्ये मत मागायचं होतं तिथं त्याला 40,000 लोकांमध्ये मत मागणार आहे. मग ही प्रभाग पद्धती कुणासाठी आहे? ही प्रभाग पद्धती ही प्रस्थापितांसाठी आहे. वार्ड पद्धतीमध्ये आमचे कार्यकर्ते नगरसेवक व्हायचे, पण आता स्थिती राहिलेली नाही. प्रभागामध्ये गुलाम तयार होणार. सहज आहे की एक फॉर एक्झाम्पल प्रस्थापित पक्षाचा त्यांनी 4 उमेदवार उभे केले, तर त्या 4चा जो काही प्रमुख आहे तो या 3 जणाला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्या खालच्या त्या 3 जण कोण देणार? तो एक तर अंगठे बहादर देणार, चळवळीच्या बाहेरचे देणार आणि तो एकटा त्या सगळ्या प्रमुखाचा प्रमुख म्हणून या 3 जणांना राबून घेणार. या 3 मध्ये एक अनुसूचित जाती जमातीचा आहे. म्हणजे त्यांनी असणारे गुलाम कसे तयार करता येतील आणि फक्त प्रमुख
या 3 जणांचा जो प्रमुख आहे त्याला आमदार स्तरावरचा दर्जा कसा देता येईल, अशा पद्धतीचं हे एकंदरीत षडयंत्र आहे. त्याच्यामुळे ही प्रभाग पद्धती आम्हाला धोकादायक प्रभाग पद्धती आहे. येणाऱ्या काळात तरी सुद्धा आम्ही स्वाभिमानाने लढणार आहेत. शेवटी आम्ही निराशाच्या किंवा निगेटिव्हच्या गर्दीत नाहीयेत. पॉझिटिव्हली आम्ही समोर जाणार आहेत आणि आमचं असणारं अस्तित्व त्या ठिकाणी दाखवणार आहेत. आमच्याकडे उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. आम्ही ते तरुण, चळवळीतले आणि लढाऊ कार्यकर्ते असतील त्या सर्वांना आम्ही साथ देणार आहेत, त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. भाई, आपण बघितलं की लाडके बहीण योजना आहे, त्या योजनेच्या 1,500च्या माध्यमातून भाजपला खूप फायदा होतोय असं दिसत आहे. काय वाटतं तुम्हाला या योजनेबद्दल आणि या 1,500 जे महिलांना मिळत आहे त्याबद्दल तुमची काय भूमिका किंवा तुमची काय? माइंड गेम आहे. जो काय पाकिटमधून पैसा द्यायचे ते आता खात्यातून देतात आणि त्यासाठी बातम्या खूप जबाबदार आहेत. बातम्या ज्या खोट्या पेरल्या जातात तो एक प्रकारे प्रचाराचा भाग आहे. आणि निवडणूक आयोग हे निगरगट्ट झालेलं आहे. निवडणूक आयोग झोपलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडे याच्यावरती रोख आणण्याचा कोणताही प्रकार नाही. तुम्ही आता मला बिहारचं विचारलं, निवडणुकीच्या तोंडावर 10,000 रुपये द्यायची योजना आणाव का? 10,000 खात्यात पैसा आला कुठून? आणि निवडणूक आयोगाचं साधं स्टेटमेंट नाही. लोक मतदान करणार नाही तर काय करतील? लाडली बहीण हा फॉर्म्युला केवळ मतं मिळवण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. लोकांना त्या ठिकाणी खुश करण्याचा फॉर्म्युला आहे. त्यांना असणारं कर्जमाफी करणार होती ती केली नाही. सामाजिक न्यायाचा निधी लुटला जातोय त्याच्यावर कोणी बोलत नाही. त्यांचाच पैसा, त्यांच्याच हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात टाकला जातोय. आणि केवायसीच्या माध्यमातून 50% वर महिला लाडल्या बहीण योजनेतून उडालेल्या आहेत. ते मीडिया सांगायला तयार नाही. मीडियामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी आज खराच आकडा लाडकी बहीण योजनेत किती रुपयाचा पडतो हे जाहीर करावं. उलट सुरुवातीला पैसे दिले, पुन्हा सांगितलं की पैसे गरीब नसताना घेतले, त्यानंतर पुन्हा सांगितलं की तुमच्यावर कारवाई होणार, त्यांच्या खात्यातून परत पैसे रिटर्न घेतले. उलट त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. लाडली बहिणीला कुठं श्रीमंत आणि गरीब असा काय दर्जा असतो काय? नाही, ही श्रीमंत आहे म्हणून माझी बहीण नाही असं होऊ शकतं काय? किंवा तिच्या खात्यात पैसे आहेत म्हणून ती माझी बहीण नाही असं होऊ शकतं का? पण त्यांनी बहिणीमध्ये सुद्धा भेद केला. श्रीमंत आणि गरिबीच्या नावाखाली बहिणीचं सुद्धा शोषण केलं. तिच्या खात्यातून पैसे परत ओढले. त्याच्यामुळे ही जी काही जिच्या खात्यातून पैसे घेतलेत परत आणि जिचं केवायसीतून नाव उडवलंय ती बहीण या निवडणुकीत त्यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाही. आणि 1,500 मिळणारी आजची जी बहीण आहे ती पूर्णपणे नाराज आहे. कारण तिचा भाऊ, तिचा कोणीतरी बाप, कुणाचा नवरा हे फाशी घेतायत. कर्जमाफी नाही झाली म्हणून, रोजगार नाही मिळाला म्हणून, सावकाराच्या तगाद्यामुळे, बँकेच्या तगाद्यामुळे. त्याच्यामुळे ती आता या निवडणुकीत हिसका दाखवणार. तिच्या भरोशावर यांनी निवडणुका लढू नयेत. आम्ही फिरतोय म्हणून आम्हाला माहित आहे की ती काही खुश नाहीये आणि त्याच्यामुळे यांना सुद्धा आता लाडली बहीण काय आहे ती येणाऱ्या निवडणुकीत कळेल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी दीपक भाई केदार यांचं जे सडेतोड मत आहे ते आपण या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. आणि बिहार इलेक्शन असेल, फलटणचं जे प्रकरण असेल, पार्थ पवार असेल, लाडकी बहीण योजना असेल, अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. खूप खूप धन्यवाद भाई आपले. जय भीम.